दिवाळी झाली, फिरायला जाण्याची वेळ झाली. माझं काही असं प्लॅनिंग नव्हतं फिरायला जाण्याचं, पण अचानकच ठरलं. इथे सर्व स्टाफ जाणार होते, जिथे मी जॉब करायचे फिरायला आणि अचानक त्यांनी फॅमिलीला अलाउड केलं म्हणजे आर्वी आणि त्यांना सुद्धा म्हणून म्हटले, "चला जाऊन येऊ." ते निघाल्यामुळं मला जावंच लागलं. तर इथं मी खूप एक्सायटेड होते, कारण मला पहिल्यांदा समजलं होतं, की आमच्या पवन मावळामध्ये सुद्धा एवढा छान फिरण्यासाठी प्लेस आहे. त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड होते. आता आम्ही इथे पोहोचलो होतो. आपल्या फॅमिलीसोबत तर नेहमीच फिरायला जातो, पण असं फ्रेंड सर्कलमध्ये माझी पहिलीच ट्रिप. इथं मी मयुरीचा छान असा जंपसूट ट्राय केला होता. म्हटले कसं वाटेल काय माहिती, पण छान वाटलं वेअर केल्यानंतर. आता इथे आम्ही आतमध्ये शिफ्ट होतो आणि खूप एक्साइटमेंट होती, की बाबा पुढे कसं असेल, काय असेल प्लेस. तर तुम्ही सुद्धा पुढे जाऊन बघा आणि कधीही जर यायची वेळ आली तर नक्की फिरायला या. खूप छान आहे. एकदम आपल्याला म्हणतात ना, की शहरी जीवनातून जे थोडंसं रेस्ट हवा असेल, तर एकदम चांगला प्लेस आहे. खूप एक्साइटेड होतो. त्यानंतर आम्ही इथे लगेच पुढची ॲक्टिव्हिटीज करायला घेतली. तर इथे दिसत असेल फाउंटन मध्ये. इथे अशा प्रकारे बोटिंग सुद्धा होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिरत असताना इतक्या छान-छान गोष्टी बघायला भेटत होत्या ना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी झाडावर बसलेले, जे पहिल्यांदाच मयुरी सुद्धा आलेली होती आणि ते बघा हे वटवाघुळांनी पूर्णपणे झाड भरलं होतं. व्हिडिओपेक्षा समोरून पाहिलं पूर्ण झाड काळकुट्ट झालं होतं. जरा थोडंसं नवलच वाटलं. तर इथे छान असा आम्ही एन्जॉय घेत होतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे ही सुद्धा बोटिंग केली. खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर ज्यांना ज्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या हे तर फक्त पोहोचल्यानंतरची सुरुवात होते. अजून पुढे होतं, की बाबा अजून काय असेल. त्यानंतर तिकडच्या ॲक्टिव्हिटीज संपल्या आणि आता इथे आलो होतो स्विमिंगमध्ये. स्विमिंगमध्ये सुद्धा खूप छान असा डान्स वगैरे केल्या. मग मी खूप कमी क्लिप केले म्हणजे त्यामध्ये जेवण असेल किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असेल. दुपारचं स्विमिंग झालं, आता इथे सायंकाळच्या टायमिंगला छान असं चेंज झालं. इथे संध्याकाळचा टाईम. मी म्हटले ना, की मी जास्त एन्जॉयवरती लक्ष दिलं होतं. पण बऱ्याचशा गोष्टी तिथं मग नाश्त्यामध्ये, पॅकेजमध्ये जेवण, नाश्ता किंवा गेल्यानंतर स्नॅक्स बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड आहे. आणि आता इथे डान्स सुद्धा केला होता. त्यामुळे तुम्हाला एकदा यायचं असेल, जवळच्या जवळ आनंद घ्यायचा असेल, तर एकदा नक्की व्हिजिट करा. बाय बाय.